हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे। आज आपण हेल्दी अशी कढीपत्त्याची चटणी बनवूया का। तेल घातलंय त्यासाठी आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। 2 चमचे सुक्कं खोबरं आहे ते घालून 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। लालसर झाल्यावर काढून घ्यायचं आहे आता। आणि त्यात उडीद डाळ आहे 2 चमचे ती घालून ती पण भाजून घ्यायची आहे। तेल जास्त घालायची पण गरज नाही, ती पण काढून घ्यायची आहे। आता कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे। कोरडा करून घेतल्यावरच घालायचा आणि तो पण चांगला भाजून घ्यायचा। असा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे। आता कुरकुरीत झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता हा थोडा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे। आणि अर्धी वाटी फुटाणे डाळ आहे ती पण घालायची आहे। आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत। आता आपलं खोबरं आपण भाजून घेतलेलं ना ते पण घालायचं आहे आणि डाळ पण घालून घ्यायची आहे। 1 चमचा धण्याचा कूट आहे। तिखट आहे 4 चमचे, तुम्हाला हवं तेवढं घालू शकता। पाव चमचा हळद आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार। साखर घालायची 1 चमचा आणि मस्त आपली कढीपत्त्याची हेल्दी चटणी तयार आहे। केस पण वाढतात आणि पोटासाठी पण चांगली असते। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खुश राहा, मस्त राहा, खा।